कितीतरी आई ह्या किंवा मुलं किंवा वडील हा पॉडकास्ट बघत असतील त्यांना हे जाणवेल की अत्यंत हुशार मूल पण नेमकं परीक्षेच्या वेळेला आजारी पडतं किंवा वाईट संगत लागते किंवा अभ्यासावरून मन उडतं. ह्या घटना त्याच्या वाईट योगान म्हणजे ते फेवरेबल टाइम नाही म्हणूनच घडत असतील. हो, याचं एक उदाहरण म्हणजे रिसेंटली माझ्याकडे एक गृहस्थ आले होते त्यांच्या मुलीची पत्रिका घेऊन आणि तिच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानी राहू बसलेला होता. आता राहू केतूची फळ, राहू केतू काय ना कुठल्याही गोष्टींना वाढवतात आणि त्या राहूची अंतर्दशा चालू होती. तर राहू पंचम स्थानी होता. तर बेसिकली त्या राहूने काय केलं की त्या पंचम स्थानाला ऍक्टिव्हेट केलं आणि राहू केतूचं एक म्हणजे मी हे पाहिलेलं आहे ते कुठे ना कुठे एकदा सेटबॅक नक्कीच देतात व्यक्तीला. चांगल्या कशाही अवस्थेत पण एकदा सेटबॅक देणार त्यांच्या अंतर्दशेत. सेटबॅक म्हणजे निगेटिव्ह सेन्स मध्ये सेटबॅक देतात ते. आणि नेमकं ते ज्यावेळेला आले मी त्यांना सांगितलं हिच्या अभ्यासावर तुम्ही लक्ष द्या. आणि ते म्हणे मी आलोच त्याच्यासाठी आहे की ती म्हणते की मला आता शिकायचंच नाहीये पुढे. कितवीत होती सर ती? काहीतरी BBA का काय कोर्स. BBA बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. त्याचं सेकंड इयर झालं आणि आता ते मला शिकायचंच नाहीये म्हणजे हातातोंडाशी घास आलाय ग्रॅज्युएशनचा. आणि मी सांगितलं त्यांना की हे 1 वर्षभर तिला त्रास होणार आहे आणि तुम्ही काहीही करून तिचं फक्त म्हणजे तिचं म्हणणं शिकायचंच नाही इथपर्यंत ती स्टॉप नव्हती होत. तिचं हे होतं की माझं कॉलेजमधून नाव पण काढा. म्हणजे जरा थांबते वगैरे असं काही नाही, कॉमा नाही, डायरेक्ट फुल स्टॉप. मला ते काढा आणि मला दुसऱ्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचंय आणि दुसऱ्या कोर्सला घ्यायचंय. तर हे राहू की तू देतात बेसिकली हे असे. तर त्यांना मी ते द्यायला सांगितलं पण अल्टिमेटली मी सांगूनही ते झालंच नाही. तिने अगदी म्हणजे घरामध्ये खूप गोंधळ घातला. त्यांनी मग नाव काढलं तिथून, त्यांनी दुसरीकडे हे केलं. मग तिथे ते वर्षभर तिचं गेलंच. म्हणजे तो 1 वर्षभराचा सेटबॅक तिला लागलाच. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काहीतरी दुसरं काय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग NIFD काहीतरी त्याला तिने ऍडमिशन घेतलं. तर आता पण तो जो सेटबॅक ते जे अर्धवट राहिलं ते तिथून ते कायमचं एक राहून गेलं.